शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची महाराष्ट्र देश आणि पहावा विठ्ठल ही दोन पुस्तकं या दोन पुस्तकांवर जर नजर टाकली तर त्यातल्या एकेका छायाचित्रावर आपण एक एक पान वाचावं एवढा वेळ गुंतून राहतो, त्यातला कानाकोपरा आपल्याला गुंतवून ठेवतो। एक उत्तम साहित्यकृती वाचल्याचा आनंद ही दोन पुस्तकं देतात। आपल्या कॅमेऱ्यातून ही पुस्तकं लिहिलेले उद्धवजी या साहित्य संमेलनामध्ये एका वेगळ्या शैलीचे साहित्यिक म्हणून उपस्थित आहेत असं आम्ही मानतो। उद्धवजी आपल्याशी संवाद साधतील त्याआधी फ.मु. शिंदे यांना शिवसेना प्रमुखांचं फटकार हे पुस्तक आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांचं पहावा विठ्ठल हे पुस्तक भेट देण्यात येत आहे। फ.मु.ना विनंती हे पुस्तक आपण स्वीकारावं। नीलमताईंच्या हस्ते महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य यांना महाराष्ट्र देशा हे पुस्तक भेट दिलं जात आहे। माधवीताईंना विनंती हे पुस्तक आपण स्वीकारावं। सासवड नगरपालिकेतर्फे काही सत्कार या पाहुण्यांचे केले जात आहेत, ते त्यांनी स्वीकारावेत। माननीय उद्धवजी ठाकरे यांचा सत्कार केला जातोय सासवड नगरपालिकेतर्फे। सुहास लांडगे नगरसेवक यांना विनंती कृपया मंचावर यावं आणि उद्धवजींचा सत्कार सासवडकरांच्या वतीनं करावं। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये विनंती करीन मी आपण उद्धवजींचं हे सासवड नगरपालिकेतर्फे होत असलेलं स्वागत। डॉक्टर पतंगराव कदम यांचंही स्वागत केलं जाते। नगराध्यक्ष निलिमाताई चौखंडे यांना विनंती आपल्या हस्ते हे स्वागत आपण करावं। उपाध्यक्ष अजित जगताप आपल्यालाही विनंती नगरपालिकेतर्फे होत असलेल्या सत्कारामध्ये आपण हर्षवर्धनजी पाटील यांचा सत्कार यांचं सासवड नगरपालिकेतर्फे होत असलेलं स्वागत करण्यासाठी पुढे यावं। डॉक्टर राजेश दळवी आणि नगरसेवक वामनराव जगताप यांना विनंती संमेलनाध्यक्ष फ.मु. शिंदे यांचं सासवड नगरीमध्ये आपण स्वागत करावं। नगरपालिकेतर्फे झालेल्या सत्कारानंतर उद्धवजी आपल्याशी संवाद साधतील। माननीय शिंदे साहेब, मिराजदार साहेब, माधवीताई, माननीय पतंगराव, हर्षवर्धनजी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नवीन वर्षाची सुरुवात होते आणि मला खरंच आनंद होतोय की पहिला माझा जाहीर कार्यक्रम माझ्या मराठी भाषेच्या कार्यक्रमापासून त्याची सुरुवात होते या नवीन वर्षाची। हे मोठं भाग्य आहे। खरं म्हणजे मला कल्पना आहे की हे व्यासपीठ माझं नाही, पण जसं पतंगराव आपली भावना आहे, हर्षवर्धनजी आपली भावना आहे की आपण आहोत राजकारणामध्ये आहोत, पण तरी देखील मराठी मातेची आणि मराठी मातीची आणि मराठी भाषेचीच मुलं आहोत। आणि हा सगळा सोहळा हा मराठी प्रेमींचा आहे। पहिल्या प्रथम मी ह्या संमेलनाच्या आयोजकांना, संयोजकांना, ज्यांनी त्यांना सगळ्यांना साथ दिले, सोबत दिले, त्यांचं भरभरून मी अभिनंदन करतो। फार मोठं काम आपण केलं, खूप मोठं काम आहे। आणि मग इकडे तिकडे काही गोष्टी राहतात। खरं म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगतो की काल संध्याकाळी मी अशा मनस्थितीत होतो की या संमेलनाने यावं की न यावं, कारण ज्या बातम्या मी वाचतोय ते बघितल्यानंतर वाद आणि वादच। अहो साऱ्या गोष्टी असतात। जसं आता पतंगराव आपण म्हणालात की आपण लिहिलेलं वाचलं म्हणून हर्षवर्धनजींचं नाव राहिलं आणि पंचायत झाली। काल आमच्या शिंदे साहेबांनी लिहिलेलं वाचलंच नाही आणि उत्स्फूर्त बोलले, मस्त बोलले, आणि म्हणून त्यांची पंचायत झाली।
आता काय कुठे काय पंचायती व्हायच्या आणि कसं काय मला कल्पना नाही. खरं म्हणजे आपण सगळे साहित्यिक मंडळी म्हणजे शब्दप्रभू आहात. सामान्य माणूस आणि आपल्यामध्ये जो फरक आहे तो हाच आहे की शब्दांचं एक देणं लेणं हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि शब्द ही अशी गोष्ट आहे की नेहमी मी विचार करतो की आपण माणूस आहोत, मानव आहोत. जगामध्ये अनेक जनावर आहेत, झाडं पानं फुलं यांना पण जीव असतो. सगळेजण जन्माला येतात आणि एक ना एक दिवस निघून जातात. पण मानवात आणि त्यांच्यामध्ये फरक काय? तर मला असं वाटतं देवाने आपल्याला सगळ्यात मोठी दिलेली देणगी म्हणजे शब्द, जी इतरांना कोणाला दिलेली नाहीये. शब्द, या शब्दांचीच तुम्ही जसं वापराल तसं तसं त्यांचा वापर होतो. शब्द नीट जुळले, अक्षरं नीट जुळले तर ओवी होते. इकडे तिकडे फिरले तर त्याची शिवी सुरू होते, त्याची शिवी होते. जुळवायचं कसं? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जर का नीट ती उधळली तर त्याची स्तुती सुमनं होतात, नाहीतर तीच शब्द ही शस्त्र आणि अस्त्र होतात. माझ्या माहितीमध्ये जर का मी विचार केला तर आत्तापर्यंत जगामध्ये झालेली जास्तीत जास्त युद्ध त्याची सुरुवात पहिली शस्त्रांनी झालीच नाही, ती पहिली शब्दांनी झालेली आहे आणि मग शस्त्र त्याच्यात आलेली आहेत. आणि एवढे शब्दांचं महत्व आहे. आम्ही राजकारणी लोक आहोत म्हणजे काय आहोत नेमके? मी मुद्दामून इकडे आलो. मगाशी येताना पतंगरावजी मी सुद्धा थोडीशी कल्पना घेतली विजयरावांकडे की काय काय इकडे काय काय बोलणं झालं, कोण कोण काय काय बोललं. आणि त्याच्यातनं एक गोष्ट मला आवडली. म्हटलं चला आपल्याला पण एक 2-4 सीताफळं खायला मिळेल तर ती खाऊया, थोडं शहाणपण येईल. कारण सीताफळ खाल्ल्याने शहाणपण येतं असं म्हणतात म्हणे, तर ती बघूया. मुद्दा तो नाहीये. मला वाटतं आपण सगळेजण आपल्या भाषेचे भक्त म्हणून जर का एकत्र आलो तर शिंदेसाहेब, मला आणखीन एका गोष्टीसाठी तुमचं अभिनंदन करायचं आहे की या धबडग्यामध्ये तुम्ही आपल्या सीमावासियांना विसरलेलं नाही आहेत. सीमावासियांना विसरलेलं नाही. आणि ते सीमावासी त्यांना मी त्या विभागाला मी कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र म्हणतोय. हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. तिथली जनता टाहो फोडते, आक्रोश करते की आम्ही मराठी आहोत, आमचा गुन्हा काय? ज्या वेळेला भाषावर प्रांतरचना झाली ती आम्ही नाही केली, पण ज्यांनी कोणी केली ती त्यांनी कशी रेग मारली, बसल्या जागी रेग मारली. अशा रेगोट्या मारणारे अनेक आहेत. पण एक रेगोटी मारल्यानंतर त्यांचं आयुष्य बदलून गेलं. लहान लहान मुलं जेव्हा मला भेटतात आणि ती सांगतात की उद्धवजी काहीतरी करा, आमच्यावरती अन्याय होतोय, आम्हाला शिकायचं नाही तरी सुद्धा आम्हाला त्या दुसऱ्या भाषेमध्ये शिकावं लागतंय, आमच्या मातृभाषेला आम्ही पोरके होतो आहोत. काय करायचं त्यांनी शिल्लक ठेवलंय? आंदोलनं करतायत. त्या दिवशी आमच्या विजयरावांची कोणीतरी थट्टा केली का? तर त्यांनी संमेलनाच्या ऐवजी याला आंदोलन म्हटलं. अरे, पुरंदराच्या पायथ्याची जन्माला आलेला हा माणूस पहिल्या प्रथम तो संमेलन बघतोय ना, आता आंदोलनातला तो माणूस आहे. हे सगळे आपण आपल्याला जो शौर्याचा इतिहास आहे, संभाजीराजांचा जन्म पुरंदरावरती झाला, आचार्य अत्र्यांचा जन्म इकडे झाला, ही सगळी वीरांची भूमी आहे. किती म्हणजे ह्या सगळ्या आतापर्यंत झालेल्या घटना, त्यातल्या कथा ह्या आपण ऐकलेल्या आहात. मी त्या पुन्हा सांगत नाही. पण बेळगाव मधली जी माणसं आहेत त्यांनी काय करायचं शिल्लक ठेवलेलं आहे? आंदोलनं केली, निवडणुका जिंकल्या. इटालीमध्ये नाही तर बेळगावची महापालिका जिंकले, अनेकदा जिंकले, महापौर बसवलाय. पण तिकडे त्यांच्यावरती जो अत्याचार होतोय, आणि त्यावेळेला जसं मिराजदार साहेबांनी आता सांगितलं की संयुक्त महाराष्ट्र याचं श्रेय जर का कोणाला द्यायचं असेल एकट्या माणसाला तर आचार्य अत्र्यांना द्यायचं. आचार्य अत्रे कोण होते? त्यांना तुम्ही साहित्यिक मानत नाही, त्यांना तुम्ही पत्रकार मानत नाही. राजकारण सुद्धा त्यांनी केलं होतं. राजकारणामध्ये सुद्धा आचार्य अत्रे जिंकले होते. आणि ह्याच आचार्य अत्र्यांनी ज्या वेळेला यशवंतराव चुकत होते, म्हणजे असं म्हणतात त्यावेळेला तर 1960 साली मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि माझा जन्म 1960 सालचा. माझे आजोबा त्यावेळेला आचार्य अत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या लढ्यामध्ये उतरलेले होते. आणि शिवसेना प्रमुख, त्यावेळेला शिवसेना नव्हती, पण मराठा असेल, नवयुग असेल, त्या दैनिकामध्ये मावळा या नावाने व्यंगचित्र काढायचे. मग आचार्य अत्र्यांनी, एका साहित्यिकाने, एका पत्रकाराने त्या चळवळीचं नेतृत्व केलं होतं ना. यशवंतराव जेव्हा म्हणाले होते की महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे, तेव्हा आचार्य अत्र्यांनी यशवंतरावांना सुद्धा सोडलेलं नव्हतं. आणि जसं आता तुम्ही अत्र्यांचे अनेक किस्से सांगितले,
तसाच किस्सा यशवंतरावांच्या बाबतीत सुद्धा आहे. तो विसरता येणार नाही आपल्याला. त्यांनी सांगितलं होतं की तुमचं नाव चव्हाण आहे, त्या चव्हाण मधला च काढा राहतं काय? हे सगळे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत. लोकमान्य टिळक सुद्धा पत्रकार होतेच, साहित्यिक होतेच, पण त्या लोकमान्यांनी सुद्धा इंग्रजांशी लढा दिलेला आहे. लोकमान्यांना कारावास झाला तो त्यांच्या अग्रलेखांमुळे झाला. आणि मी तर म्हणेन ही माझ्या मराठी भाषेची ताकद आहे, ही माझ्या मराठी माणसाची ताकद आहे. एका मराठी माणसाने मराठी भाषेत लिहिलेला सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, त्यांनी सरकारचे डोके फिरले आणि लोकमान्यांना तुरुंगात धाडलं. मला माहीत नाही त्यावेळेला करायची संमेलनं नव्हती, नाहीतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल तेव्हाही चर्चा झाली असती. चर्चा झाली असती पण परवा नाही केली त्यांनी. सावरकर सुद्धा साहित्यिक होते. सावरकरांची सुद्धा जी काय साहित्य निर्मिती आहे ती बघितल्यानंतर हे सगळे हिमालय होते. आचार्य अत्रे साहित्यिक, पु ल देशपांडे साहित्यिक, दुर्गाबाई भागवत साहित्यिक. पण ज्या ज्या वेळेला राजकारण्यांच्या डोक्यामध्ये हवा घुसते त्या त्या वेळेला साहित्यिकांनी त्याला टाचणी मारून तो फुगा फोडण्याचं काम हे कर्तव्य बजावलेलं आहे. पु ल देशपांडेंनी सुद्धा आणीबाणीनंतर काँग्रेसला सोडली नव्हती, सोलून काढली होती. जनता राजवटीनंतर सुद्धा त्यांनी जनता पक्षावरती सुद्धा टीका केली होती. आणि हे आपलं नातं आहे, हे माना अथवा मानू नका. पण आज मला असं वाटतं की आपण एवढे सगळे साहित्यिकांच्या व्यासपीठावरती आपण आलेलो आहोत. पतंगराव आपण आलात, हर्षवर्धनजी आपण आलेले आहेत, बाकी सगळे बसलेले आहेत. हे सगळे आम्ही राजकीय जोडे या व्यासपीठाच्या बाहेर काढून आलेलो आहोत. इकडे राजकारणाला थारा नाही, राजकारणाला थारा नाही. जे माझ्या मराठी भाषेसाठी करता येणं शक्य असेल, आम्ही कोणत्याही पक्षाचे असो. एक बरं आहे, आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे विजयरावांनी अपेक्षा सगळी तुमच्याकडनं केलेली आहे. कारण विजयरावांना बरोबर कळतं की कोणाकडे अपेक्षा करायची, किल्ल्या कोणाकडे आहेत, तिजोरी कोणाकडे आहे. आणि त्याच्यामुळे मला टेन्शन नाहीये काही. मला तुम्ही बोलवलं, मी आलो, मी बोलणार, मी जाणार. काय त्यातनं वाद झाला तुम्ही जबाबदार, नाही झालं मी जबाबदार. मला काही नाही त्याच्यामध्ये पडली. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मी मागे एका संमेलनाला गेलो होतो तेव्हा सुद्धा हेच म्हटलं होतं की हे संमेलन हे नुसतं संमेलन नाही, हे माझ्या मराठी भाषेचा उत्सव आहे, हा आनंदामध्ये साजरा झाला पाहिजे. कसले वाद घेऊन बसला. उलट आपल्याला जे मराठी द्वेष्टे असतील ते हसत असतील. हे बघा मराठी लोक यांना आपल्या मातृभाषेचं संमेलन सुद्धा निर्विवादपणाने साजरं करता येत नाहीये. हे आपापसातच भांडतात. आम्ही काय करायचं, आम्हाला काही काम नाहीये, हेच एकमेकाची डोकी फोडतात, झिंजा उपटतात. हे असा हा मराठी माणूस. आणि मराठी भाषेबद्दल जर का म्हणाल, बेळगावबद्दल जर का म्हणाल, तर मला अभिमान आहे की बेळगावबद्दल संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जे आंदोलन केलं ते शिवसेनेने केलं 69 साली. आणि त्या 69 साली 67 हुतात्मे शिवसेनेने दिले होते. स्वतः शिवसेना प्रमुखांना 3 महिने तुरुंगवास झाला होता. हे आहे ना. पण आम्ही मराठी करतो त्यावेळेला आमच्यावरती प्रांतीयतेचे आरोप होतात. हे प्रांतीय आहेत, मराठी करतात, प्रांतीय आहेत, संकुचित आहेत. संकुचित का? तर बाकी सगळीकडे त्यांच्या भाषेचे अभिमान बाळगले जातात. पण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा अभिमान बाळगणं हा संकुचितपणा आहे, हा संकुचितपणा आहे. आणि मग कोणतरी एखादं आंदोलन घेऊन पुढे येतं, एखादी दिशा धरून आम्ही पुढे जातोय. पुढे जात असताना झोपटायचं आणि ते थंड पडले का मग मराठी भाषा तर जगणार की मरणार ह्याची चिंता व्हायची. कशी मराठी मरू शकते? अरे आत्तापर्यंत इतक्या वर्षाचा मराठीचा इतिहास आहे. जे आले, अगदी औरंगजेब आला त्याला सुद्धा मराठी मातेने आणि मराठी माणसाने या मातीमध्ये गाडून टाकला. अफजल खान अंगावर आला, त्याचा कोथळा बाहेर काढला. ही मराठी अशी तशी नाही, संतांची मराठी आहे, जरूर आहे. पण हीच मराठी ज्यावेळेला पेटून उठते त्यावेळेला तिची वागणुकं बाहेर येतात. हा सुद्धा इतिहास हा मराठी माणसाने दाखवून दिलेला आहे, मराठी माणसांनी दाखवून दिलेलं आहे. ही मराठी मातेची महती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जास्त विद्वत्ता प्रचूर काही मला भाषण करायचं नाहीये. मी मुंबईमध्ये ज्या बातम्या वाचल्या, ज्या बातम्या पाहिल्या, त्या बघितल्यानंतर खरंच माझं मन विषण्ण झालं. इकडे आल्यानंतर ती विषण्णता निघून गेली. हे सगळं चित्र, हे दृश्य बघितल्यानंतर खरंच मनात हुरूप आला, एक उत्साह आला. पण हे जे काही वाद रंगवले गेले, कारण नसताना रंगवले गेले, त्या रंगाऱ्यानं मला सांगायचं अरे दुसरी कुठली तरी भिंत बघा आणि तिकडे तुमचे रिकामी डबडी तिकडे रंगवा. तुम्ही या मराठी भाषेच्या फंदात येऊ नका. तुम्ही कुठे तुम्ही वाद घालतात?
वाद घालायचे असतील तर जा ना चव्हाट्यावरती घाला. आमचे सुद्धा वाद असतील, राजकीय मतभेद जरूर आहेत, पण ते राजकीय मतभेद आमची व्यासपीठं वेगळी आहेत, त्याच्यावरती आम्ही मांडू. या इकडे आम्ही भांडणार नाही कधी. आणि एवढं तारतम्य जर का आम्ही राजकारणी माणसं पाळत असू तर साहित्यिकांनी बाळगायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? आणि म्हणून मला त्यांना सांगायचंय की कुसुमाग्रज जे म्हणाले होते की माझी मराठी भाषा फाटलेली वस्त्र अंगावरती आहे तिच्या आणि ती मंत्रालयाच्या दाराशी उभी आहेत. कदाचित तुमची योग्यता नसेल, तुम्हाला तुमच्या शब्दांच्या अलंकाराने तिला नटवता सजवता येत नसेल, नका नटू, नका सजू, पण निदान तिच्या अंगावरची फाटकी तर फाटकी, ती वस्त्र तरी उतरू नका. एवढं जरी केलं तरी मला वाटतं तिच्यावरती फार मोठी मेहरबानी होईल. एवढं केलं तरी फार मोठी मेहरबानी होईल. आणि माधवीताई, मगाशी आपल्या भाषणात समारोपाच्या भाषणात मी ऐकलं की काल तुम्ही जे कार्य हाती घेतलेले आहात त्याच्यासाठी पदर पसरला सगळ्यांकडे. ही आपली, मला वाटतं आपली खंत असायला पाहिजे की आपल्या भाषेच्या कार्यासाठी या सगळ्या विद्वान मंडळींना पदर पसरावा लागतोय. मी माधवीताईने सांगतो, माधवीताई तुम्ही जरूर या, मला भेटा. जे जे करता येणं शक्य असेल ते केल्याशिवाय मी राहणार नाही, हे वचन या तमाम मराठी प्रेमींच्या साक्षीने तुम्हाला मी देतो. असो, कदाचित मी न राहून मराठीच्या भाषेच्या प्रेमापायी जास्त काही बोललो असेल. पुन्हा ह्याच्यावरनं वाद झाला तरी मला परवा नाही आहे, मला नाही परवा. कारण काय होतं, माझे आजोबा प्रबोधनकार, वडिलांची कल्पना तुम्हाला आहेच, त्यांची भाषा काय होती तुम्हाला माहिती आहे. आणि नेहमी म्हणजे भाषा कशी असते, ज्या वेळेला बाळासाहेब भाषण करायचे त्यावेळेला त्यांची टीका व्हायची, काय यांची ठाकरी शैली, काय पण बोलतात म्हणे. आपले पवारसाहेब बोलायचे, काय बाळासाहेबांच्या जिभेला हाड आहे की नाही, त्यांच्यावरती टीका. आता मी भाषण करतो, आला कुठे वडिलांसारखं बोलता येतं, बोलायचं तर बोलतो. पण ठीक आहे, ज्या वेळेला जसं समर्थांनी सांगितलं की जशास तसे वागावे वगैरे वगैरे, हे सगळे संत वाणी आहे, थोडीफार कुठेतरी वाचलेली आहे, त्याच्याप्रमाणे आम्ही जायचा प्रयत्न करतो. मला वाटतं 3 दिवस हा देखणा सोहळा झाला. पुढच्या वेळेला मला जर का आमंत्रण देणार असाल तर कृपा करून उद्घाटनाचं द्या. याचं कारण असं की समारोपाचा सोहळा हा नेहमीच दुःखाचा असतो. आणि म्हणून एवढे सगळे आनंदात असलेली सगळी तमाम माता भगिनी बांधव आलेले आहेत. समारोप करताना देताना मला खरंच 3 दिवसानंतर आलो तरी जीवावर येते. म्हणून पुढच्या वेळेला खरोखर मनापासून सांगतोय की पहिल्या दिवशीचं आमंत्रण मला द्या. व्यासपीठावरती बोलवलं नाही तरी चालेल, इकडे येऊन मी बसेन, पण बसल्याखेरीज राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आचार्य ऑनलाईन स्कूल या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. या चॅनलवरील सर्व घटक आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.